अरे इकडे वरती उरेल तुम्ही इथं माझ्याजवळ वापस वरती काय जायचं मग. गुड मॉर्निंग गाईज. आज आपण एक नवीन लोकेशनला चाललोय, तिथे ट्रेक करायला चाललोय. आणि तुम्ही जो स्टार्टिंग बघितला इंट्रो त्यामध्ये तुम्हाला थोडंफार आयडिया लागली असेल, पण मी लोकेशनवर पोहोचेपर्यंत तुम्हाला सांगणार नाही आपण कुठं चाललोय. एन्जॉय करा हा नवीन व्हिडिओ. सकाळचे 7-7:30 वाजले होते, थोडं लेट झालं होतं ट्रेकला निघायला, पण आता आपण पोहोचू लवकरच ट्रेकवर. 31 किलोमीटर आहे आपल्या ट्रेक इथून संभाजीनगरवरनं, आणि बाबा पेट्रोल पंपापासून 25 किलोमीटरच्या आसपास आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुमच्या काही आठवणी असेल या लोकेशनवरच्या तर त्या मला शेअर करा. आणि अजून काही तुम्हाला माहिती असेल ह्या लोकेशनची तर ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्टे ट्यून द चॅनल. या लोकेशनवर आपण फर्स्ट टाइम चाललो आहे. आपल्या चॅनलचा पण व्हिडिओ इथं फर्स्ट टाइमच आहे. आणि या लोकेशनवर खूप दूरदूरून शाळा, कॉलेज आणि लोक पण दूरदूरून सहल करायला येतात तिथे. हा ऐतिहासिक एक पर्यटन स्थळ आहे, तिथे आपण पोहोचू. आता तुम्हाला रस्ता बघून तर लक्षात आलं असेल की आपण कोणत्या लोकेशनची गोष्ट करतोय. हे गुड मॉर्निंग गाईज. आज आपण दौलताबाद किल्ला इथं आलो आहे. आपल्या संभाजीनगर या शहरापासनं 30 ते 28 किलोमीटर अंतरावरचा हा किल्ला आहे. आणि हा किल्ला कोणी आतापर्यंत लढाई करून जिंकलेला नाही आहे, फ्रॉड करून किंवा मग कोण्या तहामध्ये हा किल्ला जिंकलेला आहे. आता आपण मध्ये दाखवतो तुम्हाला काय काय भेटेल. इथं त्याचं तिकीट 25 रुपये टोटल. इथं आता ह्या फर्स्ट पहिले इथे ह्या चौकी होत्या पहिले, आणि आता इथे ह्या तोफा ठेवलेल्या आहे. जुना कॅनॉन ॲट दौलताबाद. बघा इथे एक तोफ ठेवलेली आहे अजून एक, आणि इथे एक हत्तीचं शिल्प काढलेलं आहे. आणि इथे पण हा एक दरवाजा आहे. ह्या किल्ल्याला आपण एक एंट्री केली. आता हा एक गेट, असे 3 ते 4 गेट आहे. आणि हा गेट आणि याचं जे बांधकाम आहे ते पूर्ण असं, म्हणजे एंट्री गेट म्हणजे वरती पोहोचण्याचा जो रस्ता आहे तो असा गोलाकार आहे, पूर्ण बुलबुल्यासारखं आहे. आणि अजून पण हे 1000 ते 900 वर्षापूर्वी नंतर पण हे काम अजून चांगले हे आता बांधलेलं दिसतं. हे जुनं बांधकाम. अजून एक दरवाजा आहे इथं. एक भारत माता मंदिर आपण यादवांनी बांधला होता किल्ला, मग तुगलक आले, मग मुघल आले, जसे 4 जणांनी किल्ला बांधला, राज केलं. आणि हा एक किल्ला असा अजिंक्य किल्ला आहे, जसं आपण म्हणतो काय म्हणतो तो पाण्यातला किल्ला कोणता
जंजिरा जसा कोणी जिंकला नाही ना, तसा हा पण जिंकला नाही बरं कोणीच. कारण की याला इतके दरवाजे, आपण येताना 3 दरवाजे क्रॉस केले, हा एवढा मोठा पट्टा, आणि अजून मध्ये जाऊन बुलबुलाई आहे. याला मध्ये तहामध्ये आणि असं फ्रॉड करूनच जिंकलेलं, असं कोणी लढाई करून येऊन कोणी जिंकलं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे तोफ ठेवलेले आहे. आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू. काय ते काय कडा कडा त्याच्यात पण धार. चला चला चला. आहेत का बुलबुल्या? इथून बी दिसत नाही, इथून बी दिसत नाही. आणि हा जुना एक दरवाजा आहे. हा दरवाजा थोडा छोटा आहे, पहिले तर पूर्ण अंधार होता. आणि काही काही लोक बघा असं काही का नाव लिहून जातात. काही गरज आहे काहीची लिहायची? तुम्ही असं काही करू शकत नाही. आता तुम्ही असं काही बांधू शकत नाही, कशाला घेऊन करता घेऊन इथं? इथून पण एक दरवाजा आहे, त्याची चौकट बघा केवढी मोठी चौकट आहे. चीनी महल है, चीनी महल 2 मंजिली इमारत जिसके निर्माण की नीले आसमानी और पीले चमकीले टाइल्स से प्रयोग. हे पण काहीतरी भुयार मार्ग आहे बरं, बंद करून टाकलेला. मी याची काल ती हिस्ट्री ऐकत होतो. इथून असे बुलबुले म्हणते ही काहीतरी, खाली लोक यायचे आणि मग फसून जायचे ट्रॅप मध्ये. हा, वरतून तेल टाकून द्यायचे म्हणते त्यांच्या अंगावर. हो, पाणी तेल पाण्याचं आहे. जर ते पाणी दे काहीतरी पाण्याचं किंवा मग हा ते आपण तिथं बसतो ना, फळं वगैरे विकतात लोक. हे तो पाण्यावर बस चालली तिथं. सगळं दिसतं. किल्ल्यावर देखरेख करायला ही पण काहीतरी बुलबुलाई होती. आणि आता हे जे पाणी दिसतंय तुम्हाला इकडच्या साईडला, या पाण्यामध्ये त्यांनी हे ठेवलेलं होतं मगरी. तर वरती चढणं इतकं हलाखीचं आणि मुश्किल होतं चढणं. याचे तट पण इतके उंच उंच आहे, त्याच्यामुळे हा किल्ला अजून पण अजिंक्य राहिलेला किल्ला आहे. अर्धा आलाय आता. हे पण काहीतरी महल किंवा काहीतरी सभा मंडप वगैरे आहे इथं. आपल्या संभाजीनगरच्या जे दरवाजे का तिथपर्यंत तो गोळा यायचा माहिती का, ताकद. जे आपले दरवाजे बांधलेले ते 52 दरवाजे तिथपर्यंत येत होती ना, एवढं ताकद. तिथे पण सभा मंडप पण ते बंद केलेले काही कारण नसतं.
मगर होते आणि हे चांबड्याचं पूल होतं बरं का. जेव्हा हल्ला वगैरे झाला नाही ओढून घेत होते एका साईड पूर्ण पाणी वगैरे. केवढी असेल हे ना पहिले. आता तरी तिथे सूर्यप्रकाश आहे. पहिले ना तिथं अंधार होत होता डायरेक्ट काहीच कळत नव्हतं कीर होती. आता तरी उजेड झाला झाले रस्ता झाला. इकडे अंधेरी पॅसेज आहे. इकडे तो युद्धाच्या काळात यूज व्हायचा. आता हे वेगळं पुरातन विभागाने रस्ता बांधलाय. तिकडे जायला सोबत पाहिजे कोणीतरी आणि गाईड तरी पाहिजे. ते अंधेरी खाली पॅसेज आहे ना, इथून ते हे टाकायचे अंगावर तेल आणि पाणी. हा हे बघ इथे ना दोन रस्ते दिसतात. इकडून बी दिसतो आणि इकडून बी दिसतो. तर जे यायचे ना त्यांना कन्फ्युज व्हायचं कुठून जायचं म्हणून. सर बरं खाली पाहून आपण चल. हा कुठे जाते. चुकला ना रस्ता. मग वरती कसं जायचंय मग. अरे आपण खरंच बुलबुलामध्ये फसलो ना. खरंच ना. कुठं रस्ता आहे तिकडं ब्रदर. रस्ता आहे का तिकडे. आपण आता फसू शकतो तर लोक पहिले बी फसतच असं. अरे इकडे वरती उरेल तर मी इथं माझ्या जवळ वापस. आणि वरती कसं जायचं मग. ते बाबा तिथं झाडू मारताय ना तिथे विचारा. मला नाही माहिती बरं. ते साफसफाई कर्मचाऱ्याला विचारून घे. हाय. हा हा बघ बर. फायनली वरती आलो आपण. चल एक टप्पा बाकी आपला अजून.
हे गाईज वरती आम्ही चढलो आणि वरती जाताना मी पाण्याची बॉटल, काही बिस्किट्स आणि काही स्नॅक्स सोबत ठेवलेला होता, कारण की आपल्याला एवढं चढण्याची सवय नसते, तर आपल्याला पाण्याची गरज भासते वरती. चला गेलो ते जालना. बर किती वाजता गेला वरती? गेलो होतो आता 8ला वरती पोहोचलो. लवकर गेलो तुम्ही. आम्ही चाललो आता. खूप दम लागतो. बर ब्लॉग आहे. दम लागला काय? चल 8 वाजता आलते म्हणे मी. बऱ्यापैकी आज एक्झर्शन झालंय आणि खूप चांगल्या प्रकारे व्यायाम पण झालेला आहे एक प्रकारचा, कारण की चढणं सोपं नाही एवढं. तुम्ही चांगल्या प्रिपरेशन सहित वरती चढायला सुरुवात करा किल्ला. याचं बांधकाम मुघलकनं केलं होतं. हे थंड आहे, याला हे लावलेले चुना. हाँ 13 गरमी राहायची ना तेव्हा हे बांधलेलं आहे, कारण की ह्याचं त्याला चुन्याचं बांधकाम आहे. हे थंड राहते भिंत, थंडच आहे ते वातावरण. काय
लाल ड्रेस वाले पोर आलेच नाही. घर कंट्रोल लागतो त्याच्यावर तर डायरेक्ट डायरेक्ट चाललं जो आपण. गोल पाहिलं केवढं ते आता यूपीस देत नाही एवढं गोल. आतापेक्षा ते इंजिनियर भारी होते, त्याला कळत होतं कड्या बिड्या. गोळा पडेल त्याचा कुठून कुठं.
काय व्हायचं लोकांना ते लोक guys, thank you for watching my videos. Stay with the channel, subscribe to my channel and like, share and comment करा. आणि तुमची एखादी सहल किंवा तुम्ही तिथे लोकेशनला फिरायला गेलेले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आतापर्यंत काय काय तिथला इतिहास आहे आणि तिथे काय चेंजेस आहे आणि माझं जे लोकेशन आहे तिथले काही नावं सांगायचे राहिले असेल तर त्या लोकेशनचे नावं तुम्ही मला सजेस्ट करू शकता की ह्या लोकेशनला हे नाव आहे ते नाव आहे. Thank you. Bye guys. Till the next video.